तर सर्वांना जय महाराष्ट्र. आपण चाललेलो आज लग्नाला. लग्नामध्ये काय धमाल घडली ते तुम्ही बघण्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा. आणि माझा पहिला मिनी ब्लॉग आहे, त्यामुळे भरभरून सपोर्ट करा. लग्नाला जाता जाता भेटले आम्हाला काकी. काकी काय म्हणते आता इंग्लिशमध्ये, मला पण काय कळलं ना. तुम्हाला कळलं तर तुम्ही सांगा मला. काकीचं भेटून झाल्यावरती लगेच भेटला मामा. मामा बघा काय म्हणतो, मामा दाखवतो हाताला लागलेलं. ही बघा आपली गाडी. ह्या गाडीमध्ये आपल्याला जायचं होतं. गाडीमध्ये गेल्यानंतर भेटलं आपल्याला बंटी. म्हणलं इकडे जरा व्हिडिओ काढा. व्हिडिओ काढता काढता मला दिसला सौरभ. सौरभकडे गेलो. सौरभने डायरेक्ट मानवरती केली. ह्याचं होत राहील येत राहील. पण इकडे म्हणलं आपलं शूट घ्यावं पहिले. शूट घेताना त्याला म्हणलं इकडे बघ. त्यांनी काय बघितलं नाही. तर सगळं झालं की आमच्या काकीला चाललेला कालवा. सगळ्यांचा चाललेला कालवा. म्हणलं मी तरी कशाला शांत बसून, मी पण करतो कालवा. कालवा करता करता बंटी लागला याड्यागत करायला. बंटीचं झालं की बंटीला म्हणलं लाव एखादं चांगलं गाणं, मी जरा डान्स करतो. आईला म्हणलं बंटीनं पण असं गाणं लावलं की नाचता पण येईना. मग काय आपण पोचलो पुण्यात. पुण्यात बघा ट्रॅफिक कसं आहे. पुण्यात तिथं काय होऊ नये. पुण्यात गेल्यानंतर काय मग काढला मोबाईल, खिडकीच्या बाहेरून काढलं शूटिंग. तेवढं ती रिक्षा दिसली. रिक्षातून ते माणूस बघायला लागला. तेवढ्या खिडकीच्यात मोबाईल घातला की सावऱ्या झोपल्याला दिसला. सावऱ्याचं काय, सावऱ्यासारखा झोपतच असतो, त्यामुळे कुठे नेत नाही त्याला. तेवढ्याच मागं बघितलं की मागच्या पोराचा चाललेला नागिन डान्स. नागिन डान्स कसा करतोय बघा मग. आत्या म्हणली त्या नाचतोय तर मी काय नाचणार. मग आत्याला पण म्हणलं तू नाचतो, मी काय नाचणार, मी पण नसतो. मग तसंच नाचता आम्ही पोचलो हॉलला. काय सावऱ्या आला खाली. सावऱ्याच्या मागे लगेच गावऱ्या आला. गावऱ्याच्या मागे लगेच बंटी आला. सगळं झाल्यानंतर मग लगेच बापाच्या पर्या आल्या. लगेच चला म्हणलं चला. सगळं झाल्यानंतर आट्याची शेवट एंट्री एकदम धमालमध्येच झाली. आट्याने बघा आमच्या काय केलं, राडाच. हॉलला जाता म्हणलं शूट घ्यावं. शूट घेता हे आल्या मागं. काकी तर म्हणाली मला पण घे. मग काय त्या सगळ्यांना घेतलं. परत आलो हॉलला. हॉल बघा आपला कसा एक नंबर सजवून ठेवलेला. मग तसंच बाहेर आलो हॉलचे की तिथं चाललेले बबलू राहायचे आमच्या हवान. तेवढं दिसला मामाचं काय चाललेलं काय माहिती. आणि हे बघा मागणं उंदीर. सगळं झाल्यानंतर चाललेलं इथं हळद कशी लावतात ते मी बघत होतो. सगळं झाल्यानंतर मला एक लागलं ढोल ताशाचा आवाज. मी पण गेलो लगेच बघायला. मग ढोल ताशा झाल्यानंतर काय मग लावायला सांगितलं डीजे. डीजे कसा बसते मग बघा आता.